मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र भरपूर जाळी असणारा गुबगुबीत असा नारळाचा डोसा करायला ना एकदम सोपा आहे. चवीला सुद्धा खूप भारी लागतो. असे नारळाचा तो फ्लेवर त्या डोशामध्ये खूप मस्त उतरतो. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. सोबत चटणी सुद्धा केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय. मऊ लुसलुशीत गुबगुबीत असा करायला एकदम सोपा नारळाचा डोसा. करायला तर सोपा आहेच आहे, पण इतकं कमी साहित्य लागतं, इतकं रोजचं साहित्य लागतं. आत्ता म्हटलं तरी सुद्धा तुम्ही करायला घ्याल. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता, हो की नाही? त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला डोसा करायचा आहे, सोबत चटणी करायची आहे. पहिल्यांदा आपण डोसा बॅटर करणार आहोत, त्यासाठीचं साहित्य बघूया. डोशाचं बॅटर करायचं आहे त्यासाठी आपण घेतलाय 1 कप तांदूळ, 1 कप ओला नारळ ज्याची पाठ खरवडून घेतली आहे, पांढरा शुभ्र नारळ पाहिजे, आणि अर्धा ते पाऊण कप शिजलेला भात. साहित्य बघितलं. पहिल्यांदा डोसा बॅटर करू. याला डाळ घातली जात नाही, फक्त तांदूळ आणि नारळ वापरला जातो. तर आपण हे जे तांदूळ घेतलेले आहेत ते एकदा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 5 ते 6 तास भिजू घालायचे. तर इथं मी हा इडलीचाच तांदूळ घेतला. याच्याऐवजी तुम्ही रेशनचा तांदूळ वापरू शकता, कोलम तांदूळ वापरू शकता. फक्त असा कुठलाही असा खूप नवा तांदूळ याच्यामध्ये वापरू नका. तांदूळ चांगले सोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुया. तांदूळ स्वच्छ धुतले. यामध्ये आता भरपूर पाणी घालू आणि याला 5 ते 6 तास भिजू देऊ. तुम्ही जर असं दुपारच्या वेळी भिजू घातलं की 5-6 तास झाले की रात्री वाटायला घेऊ शकता. यावर झाकूया, 5-6 तास भिजू देऊया. आणि 5 ते 6 तास झालेले आहेत. तांदूळ मस्त भिजलेले. आता आपण याला बारीक करून घेऊ. तर आपण काय करूया, मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये घालायचा आहे ओला नारळ. पांढरा शुभ्र नारळ घ्यायचा, पाट खरवडून घ्यायची. त्याचसोबत यामध्ये घालूया शिजलेला भात. आणि इथे शिजलेल्या भाताऐवजी तुम्ही पोहे घातले तरी चालतील. पोह्याचं प्रमाण किती घ्यायचं? 1 कप कोरडे पोहे घ्या. स्वच्छ धुवून आयत्या वेळी यावेळी जर धुतले आणि वापरले तरी चालणार आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ. आता हे 2 बॅचमध्ये करावं लागेल, एकत्र होणार नाही. थोडंसं तांदूळ भिजलेलंच पाणी यामध्ये घालूया. जास्त पाणी घालायचं नाही. आणि याला एकदम बारीक करून घेऊ. तर दोन्हीही म्हणजे पहिलं खोबरं आणि तांदूळ हे मी एका बॅचमध्ये वाटले. उरलेले तांदूळ पण थोडंसं पाणी घालून वाटून घेतले. तुम्ही बघाल तर हे बघा एकदम मऊ मऊ वाटले. आता चमचा बिमचा वापरायचं नाही, हातानेच याला 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. इडलीचं पीठ जे आहे, मग डाळ तांदळाचं असेल किंवा कोणतंही, हाताने फेटून घेतलं की त्याला एक उबदारपणा मिळतो आणि ते छान फर्मेंट होतं. याला मी हाताने चांगलं फेटून घेतलं. याची कन्सिस्टन्सी बघा, फार जास्त पाणी घालू नका, नाहीतर मग पीठ नीट आंबणार नाही. इतकं असं ठेवलेलं आहे. आपलं इडली डोशाचं पीठ कसं असतं अगदी तसं. हे बारीक केलं, यावर झाकण ठेवायचं आणि याला संपूर्ण रात्रभर किंवा एक 9 ते 10 तास उबदार जागी ठेवून द्यायचं, जेणेकरून हे छान अंबलं जाईल आणि डोसे एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत होतील. आता उबदारपणा तुम्ही कसा देऊ शकता? थंडी असेल तर काहीतरी असं जाड असं कापड घ्यायचं ज्याच्यात उबदार असतं, जसं की ब्लँकेट वगैरे घेऊ शकता. त्याने याला गुंडाळून ठेवायचं. किंवा तुम्ही एक काम करू शकता, तवा किंवा कुकर गरम करा, गॅस बंद करायचा, त्या तव्यावर किंवा कुकरमध्ये एखादं नॅपकिन टाकून त्यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि मग त्याला पुन्हा वरून काहीतरी झाकून छान पुन्हा एकदम छान उबदार स्वेटर बिटर घालून ठेवायचं. म्हणजे मस्त हे आंबलं जातं. उन्हाळा असेल तर इतकं सगळं करण्याची गरज नाही. हे तुम्ही असंच ठेवून वर फक्त नॅपकिन ठेवला तरी चालेल. आता हे संध्याकाळी एक 7 वाजता मी ठेवून देते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण डोसे करायला घेऊ. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पीठ कसं आंबलंय बघूया. तर याला सुद्धा मी असं छान उबदार ठेवण्यासाठी स्वेटर घातल्यासारखं असं छान गुंडाळून ठेवलं होतं. बघूया. तर पीठ आपलं चांगलं आंबलेलं आहे. करून ठेवलं तेव्हा इथंपर्यंत होतं. आता अजून फुगून वर आलेलं आहे. आत्ता तरी बरीच थंडी आहे इथं म्हणून, नाहीतर उन्हाळ्यात अजून छान आंबेल. हे बघा, तुम्हाला जाळी दिसते. छान एकदम असं जाळीदार हलकं फुलकं आपलं हे डोशाचं पीठ तयार झालंय. आणि आपलं हे पीठ चांगलं आंबलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम पांढरं शुभ्र झालंय. डोसेसुद्धा पांढरे शुभ्र होतात. आता याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू आणि तोवर चटणी करून घेऊ. तर चटणी करायची, त्यासाठीचं साहित्य बघूया. चटणीसाठी आपण घेतला 1 वाटी ओला नारळ, 2 चमचे फुटाण्याची डाळ, 2 चमचे भाजलेले साल काढलेले शेंगदाणे, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर. फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता.
साहित्य बघितलं. आता चटणी करू. काही वेगळी पद्धत नाही आहे. नारळ घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात, त्यातच घालायची फुटाण्याची डाळ, भाजून साल काढलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आवडीप्रमाणे, इंचभर आलं, लसूण ही घालतात बरेच जण, पण लसणाचा कच्चेपणा खूप नको वाटतो म्हणून मी घालत नाही किंवा खूप जणांना आवडत नाही. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्हाला एकदम पांढरी शुभ्र चटणी पाहिजे तर कोथिंबीर नाही घातली तरी चालेल. चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर. नारळ खूप गोड असेल, साखर नाही घातली तरी चालेल. थोडंसं पाणी घालूया आणि याला बारीक करूया. तर आपण याला बारीक करून घेतलं. आता फक्त फोडणी करूया. इथं मी कढल्यामध्ये 2 छोटे चमचे तेल तापवले. त्यामध्ये घालायची मोहरी, मोहरी तळतळली, हिंग घालायचा, कढीपत्ता आणि फोडणी चटणीवर घालायची. फोडणी याच्यामध्ये मिसळायची, चटणी तयार होते. चटणी तयार झाली. आता आपण डोसे करतोय. याला एकदा हलवून घेऊया. कन्सिस्टन्सी मला ही बरोबर वाटतेय, पण थोडंसं पाणी अजून याच्यामध्ये चालू शकेल. थोडंसं पाणी घालू. त्यासोबत घालायचं आहे चवीपुरतं मीठ. याला मिक्स करूया. तर याला मिक्स करून घेतलं. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आहे डोसे करायला. आता डोसा तवा गरम करायला ठेवला आहे. त्याला तेल लावून घेऊया. तव्याला ऑलरेडी मी तेल लावलं होतं. गॅस चालू केला. तेल आधी लावून घेतलं ना की मग छान डोसे तयार होतात. पहिला डोसा पण चिकटत नाही. मग गॅस चालू करून तवा तापवायचा. तवा तापला की परत मी तेल लावते. लक्षात घ्या, तवा मध्यम तापलेला पाहिजे. खूप कमी गरम नको किंवा जास्त गरम नको. आता मी नारळाचे डोसे करते. असे गुब्बू गुब्बू सॉफ्ट डोसे करणार आहे. थोडंसं मिश्रण घालून याला पसरून घेऊ. तुम्हाला पाहिजे तर अजून थोडे मोठे डोसे केले तरी चालतील. इतका जाड मी असा डोसा करते. आता गॅस आपण थोडासा वाढवूया, मध्यम करायचा आणि याला पूर्ण वरून सुकेपर्यंत, खालच्या कडा तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर हे बघा, डोसा आपला कडेने सुकलेला आहे, पण खालून अजून भाजला नाही. कडेने तेल किंवा तूप तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सोडा. फक्त डोसा ओला असताना तूप तेल सोडायचं नाही, नाहीतर ते नीट भाजले जात नाही. आता आपण गॅस कमीच ठेवू आणि डोशाच्या कडा सुटेपर्यंत, हलका तांबूस होईपर्यंत भाजून घेऊ. हा डोसा एकाच बाजूने भाजला जातो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उलटून भाजला तरी चालेल. आणि नारळाचा असतो ना, त्यामुळे याला जाळी खूप छान येते आणि खाताना त्या नारळाची चव खूप मस्त लागते. रेग्युलर डोसा खातो ना त्यापेक्षा हा चवीला अजून छान लागतो. थोडासा हलका क्रीमी आणि चवीला एकदम मस्त, हलका नारळाच्या फ्लेवरचा. आणि कडा याच्या तांबूस झालेला आहे, तुम्हाला असं दिसत असेल. व्यवस्थित डोसा सुटतोय. काढून घेऊया. डोसा काढून घेतला. यावर थोडंसं तूप घालायचं, आवडत असेल तर, किंवा नाही घातलं तरी चालेल. आणि आपला हा मस्त असा नारळाचा डोसा तयार झाला. काढून घेऊया. अजून एक डोसा करूया. आता दुसरा डोसा करताना गॅस कमी ठेवायचा, थोडंसं पाणी मारायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अगदी पहिल्यासारखाच डोसा पसरवून घ्यायचा. दुसराही झालाय, काढून घेऊया आणि उरलेले सगळे डोसे असेच करूया. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त नारळाचे डोसे कसे करायचे ते बघितलं. डाळ वगैरे घालण्याची गरज नाही बरं का. डाळीच्या ऐवजी त्याची जागा नारळाने घ्यायची. सोबतच थोडा शिजलेला भात किंवा भिजवलेले पोहे घातले तरीही चालतात, किंवा अगदी दोन्हीपैकी काही नसेल तरी पण चालेल. पण करायला एकदम सोपी रेसिपी आहे. रात्रीच्या वेळी फक्त तांदूळ, समजा तुमच्याकडे वेळ नाही, गरम पाण्यामध्ये 2 तास भिजवले, अगदी 5-6 तास वेळ नसेल तर तरीही चालतात. नारळासोबत वाटायचे आणि सकाळी उठून डोसे करायचे, खूप मस्त लागतात. कोणत्याही चटणीसोबत खा, किंवा फक्त तुम्हाला चटणी करायला वेळ नाहीये किंवा साहित्य नाही तर जस्ट असं थोडंसं बटर किंवा तूप लावून खाल्ले तरी खूप मस्त लागतात. इथं मी थोडेसे असे गुबू गुबू मऊ मऊ केलेले आहेत. तुम्हाला अजून थोडेसे पातळ आंबोळीसारखे करायचे असतील तरी पण चालतील. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नारळाचा डोसा नक्की करून बघा. तुमच्याकडे काही डोशाच्या अशा वेगळ्या पद्धती असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या नावासहित आपण एकदा त्याची रेसिपी शूट करूया. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.